त्यांच्यासाठी. आणि म्हणूनच खूप वेळ झाला आपल्या सर्वांची या विचारपीठावरती व्यक्त होत आहे. आपल्या सर्वांचा नेता आपला अनिल भाऊ, आपला भाऊ अनिल भाऊ, जोरदार भरी पाहिजे अनिल भाऊंसाठी. कमी येतो, आवाज कसा पाहिजे? अनिल भाऊ तू मागे बढो. सगळ्यांनी दोन्ही हात वरती करायचे आणि घोषणा द्यायच्या. अनिल भाऊ तू मागे बढो. अनिल भाऊ तू मागे बढो. समजणारी कमाल भारी मोठ्या मनाचा तो राजा. चला पहिला भगिनी आपल्या भावासाठी दोन्ही हात वरती पाहिजे. दोन्ही हात वरती. माणूस साधा पक्का इरादा चहुकड गाजा बाजा गाजा बाजा व्यक्त होत आहे सन्माननीय अनिल शिवाजीराव कोंढरे. माझं मत अनिल भाऊ कोंढरे नमस्कार. आजच्या या आपल्या कौटुंबिक स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या दक्षिण पुण्याचे नेतृत्व, आमचे मार्गदर्शक नमेश शेठ बाबर, आपल्या हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य आमचे मार्गदर्शक दादासाहेब कोंढरे, आपल्या या आंबेगाव बुद्रुक गावाचे ज्यांनी 15 वर्ष सलग सारथ्य केलं असे तानाजीराव दांगट, व्यासपीठावर उपस्थित असलेले सिद्धार्थजी वंशिव, गुजर निंबाळकरवाडीचे सरपंच व्यंकोजी खोपडे, राजेंद्रजी बर्गे व या आपल्या प्रभागात जो एक तरुण युवा कार्यकर्ता उभा आहे, जो येणाऱ्या निवडणुकीत बहुतेक सर्वात तरुण उमेदवार म्हणून जाईल, तो आपला स्वराज बाबर, आमच्या वैदी माजी पंचायत समिती सदस्य प्रभावतीताई कोंढरे, माजी सरपंच मंदाताई दांगट, माजी उपसरपंच निर्मलाताई बेलदरे, खाली उपस्थित असलेले आमचे बंधू शुभमजी बेलदरे, राहुलदादा राऊत व या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे असंख्य मित्रमंडळी, आज आपण या येणाऱ्या 2024च्या निवडणुकीच्या निमित्त आज जो स्नेह मेळावा घेतला, त्याला आज खऱ्या अर्थाने मोठं स्वरूप आलं. शेठ या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने महिला जमल्या, तिथं काही दुचाकी नाही, स्कूटी नाही, का सेलेरिओ नाही, तरी मोठ्या संख्येने आज महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे तरुण मित्र आज या ठिकाणी उपस्थित आहेत, जे माझ्यावर खरंच मनापासून प्रेम करतात. मी कमी काम करत असेल पण माझ्यापेक्षा जास्त काम हे करतात, जे स्वतःला उमेदवार समजून काम करतात, ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. तो माझा सर्वच मित्रपरिवार, जो मी कदाचित कमी काम करत असेल, या मेळाव्यासाठी मी कदाचित कमी मेहनत घेतली असेल, परंतु माझ्या यापेक्षा जास्त मेहनत घेणारे माझे सर्व मित्र, जे मला स्वतःच्या भावापेक्षा जास्त प्रेम करतात, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या ते सर्व सोसायटीचे सभासद. या ठिकाणी आपण सर्वच जण जाणतो की आपला भाग 2017 साली महानगरपालिकेत समाविष्ट झाला. 2017 सालापासून 2025 साल
आज निवडणुका झाल्या नाही महानगरपालिकेच्या. अफवा ठरला 2019 ची एक पोटनिवडणूक. ती पोटनिवडणूक झाली काय नाही झाली काय, परंतु पोटनिवडणुकीत निवडून आले एक दायरीच्या उमेदवार आणि एक फुरसुकीचे उमेदवार. त्यांनी परिणाम असा झाला की जो बजेट आपल्या 11 गावांसाठी यायचं ते त्यांनी स्थानिक म्हणून एक दायरीत वापरलं आणि एक फुरसुकीत वापरलं. त्याच्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने या निवडणुकीत पहिल्यांदा जे काम करायचं असेल की आपला इथला भूमिपुत्र निवडून दिला पाहिजे, ज्यांनी खरंच या गावासाठी योगदान दिलंय. शेड आम्ही ग्रामपंचायत मध्ये असताना या भागाचा पाणी प्रश्न गंभीर होता. बऱ्याच वेळा प्रयत्न केले, महानगरपालिकेशी वारंवार पत्रव्यवहार केला, परंतु महानगरपालिका पाण्याचा कोटा जो 2002 साली मंजूर केला तो 2017 पर्यंत देत होती. त्याच्यामुळे नाईलाजाने आम्ही एक निर्णय घेतला की बाबा ठराव करून त्या महानगरपालिकेत समाविष्ट करा. महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यामुळं आमचे सहकारी मार्गदर्शक सिद्धार्थजी वंशी असतील, त्यांनी खऱ्या अर्थाने या गावं समाविष्ट करण्यासाठी त्याग केला. कारण का गावं समाविष्ट झाली त्यावेळेस त्यांना सरपंच होऊन 4च महिने झाले. ठराव गेला नसता तर त्यांनी 5 वर्ष कार्यकाल पूर्ण केला असता. परंतु आज आपल्या सरपंचकीपेक्षा, आपल्या पदापेक्षा, आपल्या खुर्चीपेक्षा या गावाच्या विकासाला त्यांनी प्राधान्य दिलं. त्याच्यामुळे खरंच आपल्या या मातीत असे अनेक भूमिपुत्र जन्माला आले की ज्यांनी या गावासाठी योगदान दिलं. परंतु आपण ज्या मागणीसाठी महानगरपालिकेत गेलो ती आपण वारंवार पाठपुरावा करूनही पूर्ण होत नव्हती. आमचा सर्वे नंबर 15-16चा परिसर असेल, आमचा तुकाराम नगरचा परिसर असेल, आमचा गावठाणचा परिसर असेल, अतिशय पाण्याची बिकट परिस्थिती होती. म्हणजे सर्वे नंबर 15-16 तुकाराम नगर परिसरात तर पाण्याच्या लाईनच अस्तित्वात नव्हत्या. आज आपण 2017 पासून पाठपुरावा केला. आमदार बापू शिवतारेंचं मोलाचं सहकार्य लावलं आणि शेवटचा त्याला हातभार लावला. त्यामुळे ज्यांच्या या शेवटच्या सहकार्याने काम पूर्ण झालं ते नमीनजी बाबर. म्हणजे जी फॉरेस्टमध्ये पाण्याची लाईन सर्वे नंबर 15-16 आमचे बंधू नंदू शेट्टी मागाशी सांगितलं की 15-16च्या पाण्याच्या लाईनसाठी भरपूर प्रयत्न करावे लागले, परंतु जी फॉरेस्टची परवानगी मिळाली त्यात माझ्याबरोबर नमेशजींचा मोठा वाटा आहे. आज आपल्या पाठीमागं अशी कणखर माणसं उभं असल्यामुळं आपण या भागात काम करू शकलो. परंतु येणाऱ्या काळात आपल्याला अजून चांगलं काम करायचंय. आपलं गाव समाविष्ट झालं. आम्ही महानगरपालिकेत 3 पट टॅक्स भरतो. 3 पट टॅक्स भरून आम्हाला सुविधा 1 पटपणही मिळत नाही. आमच्याकडे गार्डन्स नाहीत, आमच्याकडे हॉस्पिटल्स नाहीत, आमच्याकडे विरंगुळा केंद्र नाहीत. मग आमच्या सहकार्यांनी सांगितलं शेठ कात्रजपर्यंत मेट्रो आली, तुम्ही आणली, परंतु येणाऱ्या काळात आमच्या भागात IT क्षेत्रात काम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आम्ही प्रचारातही तो मुद्दा घेतलाय ना आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातही तो मुद्दा येणार की शेठ आमच्याकडं कात्रज टू हिंजवडी ही मेट्रो झाली पाहिजे, जी आंबेगाव मधून जाईल, जेणेकरून आमच्या या आंबेगाव परिसराचा झपाट्याने विकास होईल. म्हणजे विकास होत असताना नुसत्या बिल्डिंग्स उभे राहणे म्हणजे विकास नाही. या भागातील नागरिकांना त्यांच्या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. आज आम्ही अजूनही पाणी, कचरा, ड्रेनेज, लाईट यातच अडकलेलो आहोत. त्याच्यामुळे आम्हाला चांगल्या दर्जाचे हॉस्पिटल, जे आमच्या इथं मध्यम वर्ग राहतो भरपूर, ज्यांना फ्रीमध्ये आज सारखा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो, साध्या थंडी तापासाठी गेलो तरी 1-1 लाख रुपये बिल होतं. जे खर्च करण्याची इथल्या गरीब माणसाची परिस्थिती नसते, त्याचा मेडिक्लेमही नसतो. अशा वेळेस आमच्यासारखा कार्यकर्ता जाऊन जी मदत करता येईल ती करतो. परंतु ज्यावेळेस या ठिकाणी महानगरपालिकेचं मोठं हॉस्पिटल होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमच्या इथल्या मध्यमवर्गीयांना न्याय मिळेल. आमच्याकडे शाळा भरपूर आहेत, परंतु शाळेची फीज ऐकली तर अंगावर काटा येतो. मग आमच्या भागात दर्जेदार शाळा होणार कधी, त्यासाठी पुढाकार कोण घेणार आहे की नाही, यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचे. की आज आपण महानगरपालिकेत मध्ये नगरसेवक म्हणून निवडून जायचं कारण काय, फक्त मला पाठी लावायची का मला नगरसेवक व्हायचंय, मला लग्नात माझं नाव पुकारलं गेलं पाहिजे यासाठी नाही. या गावचा मी भूमिपुत्र आहे, या गावात मी वाढलोय, या गावच्या मातीत वाढलोय, या गावचं नाव कुठं खराब झालं नाही पाहिजे ही काळजी घेण्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय. कारण का आज आंबेगाव म्हटलं की पाणी नाही, लाईट जाते, अरुंद रस्ते, अतिक्रमण हे नाव येतं. परंतु आज भविष्यात आंबेगावचं नाव घेतलं की सुसज्ज रस्ते, गार्डन्स, हॉस्पिटल्स असं आलं पाहिजे. मी आज या गावचा भूमिपुत्र असल्यामुळं मला आज असं वाटतं की माझ्या गावचं नाव खराब नाही झालं पाहिजे. म्हणजे माझ्या गावात जर कोण म्हटलं की आंबेगावला पाणी येत नाही तर माझ्या आंबेगावला पाणी येत नाही असं कोण म्हटलं नाही पाहिजे. माझं आंबेगावचं नाव आलं
की माझं आंबेगाव सर्व सुविधायुक्त म्हटलं पाहिजे. त्यावेळेस आमची छाती मोठी होणार आहे. का तर आम्ही या मातीत वाढलेलो आहे. आमच्या आंबेगावचं नाव घेतलं की आम्हाला अभिमान वाटतो की याला आपण या आंबेगावचे भूमिपुत्र आहे. आपण या आंबेगावच्या प्रश्नांसाठी दिला. माझ्या वडिलांनी या गावासाठी भरपूर योगदान दिलं. मग अशी सुरेश भाऊंनी आठवण करून दिली की ग्रामपंचायत काळापासून त्यांनी काम केलं. गावची भवनाथ ट्रस्ट जिच्यामुळे आज गावची यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. त्या भवनाथ ट्रस्टच्या निर्माते म्हणजे ज्यांच्या कल्पनेतून ही ट्रस्ट तयार झाली ते माझे वडील होते. म्हणजे आज आम्ही या गावासाठी कायम काही ना काही योगदान देत आलेलो आहे. आज माझ्या वडिलांकडे पाहून मला या समाजसेवेची आवड निर्माण झाली. त्यांच्याच रूपाने मी बाबा आज एक छोटं मोठं काम करत 2012 साली ज्यावेळेस ग्रामपंचायत निवडणुकीला उभं राहिलो त्यावेळेस माझं अवघं 24-25 वय असेल. म्हणजे स्वराज आज कॉर्पोरेशनला उभा राहतोय मी त्यावेळेस ग्रामपंचायतला उभा राहिलो होतो. आमचा दादा असेल, तानाजीराव असेल, हे सर्व माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माझा मित्रपरिवार माझ्या पाठीशी उभा राहिला आणि मी या आंबेगावमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेला पहिला उमेदवार ठरलो. की ज्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये 10-20 मतांनी लोक निवडून येतात मी 250 मतांनी निवडून आलो. म्हणजे ज्यावेळेस मतपेट्या फुटल्या त्यावेळेस मलाच खरं नाही वाटलं की मी निवडून आलो का. कारण का आपण एक तरुण कार्यकर्ता, परंतु माझ्या वडिलांची पुण्याई असेल की त्यांनी केलेलं काम असेल ज्याच्या जोरावर आज लोकांनी मला मतदान केलं. आज माझ्या नावाबरोबर माझ्या वडिलांचं नाव कुठं खराब झालं नाही पाहिजे. ज्या लोकांनी त्यांच्याकडे बघून मला मतदान केलं ग्रामपंचायतमध्ये त्यांच्या नावाला कुठं बट्टा लागला नाही पाहिजे याचा मी आजपर्यंत प्रयत्न करत आलो. कुठेही आपण चुकीचं काम करायचं नाही, चुकीच्या व्यक्तीला थारा द्यायचा नाही, चुकीचं काम आपल्या हाताने घडलं नाही पाहिजे यासाठी माझा प्रयत्न असतो. परंतु काळ बदलला. आज आपण महानगरपालिकेत गेलो. माझ्या या आंबेगावसाठी सर्व आज हे प्रेम करणारे माझे हितचिंतक या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांची एक इच्छा होती की बाबा तू महानगरपालिकेत गेला पाहिजे का तर आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी आज आम्ही खरं उभं आहे. म्हणजे आम्ही आमच्या वैयक्तिक कामापेक्षा माझ्या वैयक्तिक नावापेक्षा या आंबेगावच्या नावासाठी आम्ही या महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच आंबेगावकर, आंबेगाववासीय, माझे सर्व ग्रामस्थ माझ्या पाठीशी उभे राहतील. दादा कोंढरे आमचे या ठिकाणी आहेत. दादाला माहिती आहे की मला ग्रामपंचायत कळायला लागली मी दादाचा कार्यकर्ता. म्हणजे मला राजकारण कळायला लागलं तर दादाच्या इलेक्शन पासून प्रत्येक इलेक्शनला दादाच्या मी आघाडीवर असायचो. दादाच्यामुळे आज मला ग्रामपंचायत कळाली, मला पंचायत समिती कळाली. म्हणजे माझ्या या राजकीय कारकिर्दीत माझ्या घरच्यांबरोबर, माझ्या वडिलांबरोबर आज दादाचा असेल, मामांचा असेल, तानाजीरावांचा मोठा वाटा आहे की आज यांनी प्रत्येक वेळेस मला पाठिंबा दिला, मला सहकार्य केलं. त्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो. परंतु येणाऱ्या काळात नक्कीच मी अजून चांगलं काम करून दाखवेल ही ग्वाही देतो. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, परंतु मी तुमचा विश्वास फोल ठरवून देणार नाही. असं अतिशय चांगलं काम करून दाखवल ही एक ग्वाही या निमित्ताने देतो व थांबतो. माझ्यावर प्रेम करणारे नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले, मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय अनिल भाऊ. अनिल भाऊ थोडंसं पुढे या. आपण विश्वास द्यायचा अनिल भाऊंना. या आंबेगावच्या मातीत आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आणि त्या परिवर्तनासाठी मी विनंती करणार आहे स्वराजभाई आपणही या, आदरणीय अबळे वहिनी आपणही या. आपण सर्वांना माझी विनंती राहील की आपण त्यांना विश्वास द्यायचा आहे, मोबाईलचा टॉर्च ऑन करायचा आहे आणि विश्वास व्यक्त करायचा आहे की या मातीत परिवर्तन घडणार आहे आणि तो परिवर्तनाचा विश्वास आपल्याला टॉर्चच्या माध्यमातून व्यक्त करायचा आहे. दादा, या परिवर्तनाच्या नांदीमध्ये आंबेगावच्या मातीतून खऱ्या अर्थाने दादांनो सगळ्यांनी मोबाईलचा टॉर्च ऑन करायचा आहे. या मातीतला अंधार दूर करायचा असेल ना तर मोबाईलचा टॉर्च ऑन झाला पाहिजे. दादा, या बाजूची सगळी मंडळी आता अंधार दूर झालाय. आम्ही शिवाचे सैनिक ही परिवर्तनाची नांदी आहे. आंबेगावचा कित्येक वर्षाचा अंधार दूर होणार आहे. सन्माननीय अनिल भाऊंच्या रूपानं, साताऱ्याच्या मातीतून स्वराज भैयाच्या रूपानं सगळ्यांनी लेफ्ट आणि इकडे आवाज
आवाजही आपलाच हवा. अरे शिवसेनेचा आवाज आहे, शिवसेनेचा